नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 25 व 26 मार्च या 2 दिवसाच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 24 मार्च। मित्रांनो, जागतिक क्षयरोग दिन हा आपण 24 मार्च या दिवशी साजरा करत असतो। तर मित्रांनो, या जागतिक क्षयरोग दिवसाची 2023 ची थीम होती येस वी कॅन अँड टीबी। मित्रांनो, भारत सरकारने 2025 वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय देखील ठेवलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भूतान। मित्रांनो, भारताच्या मदतीने भूतान देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आलेले आहे। तर भारताच्या सहाय्याने भूतान देशात उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। तर भारत देश हा पुढील 5 वर्षात भूतान देशाला 10,000 करोड रुपयाची आर्थिक मदत देखील करणार आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हरियाणा। 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद हे हरियाणा संघाने पटकावलेले आहे। तर या 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेतेपद हे महाराष्ट्र या राज्याच्या संघाने पटकावलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। सायमन हॅरिस यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आयर्लंड। सायमन हॅरिस यांची आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी ही निवड झालेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार चौकार मारण्याच्या फलंदाजीच्या यादीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शिखर धवन। IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार व चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन हा खेळाडू प्रथम स्थानावर आहे। तर मित्रांनो, IPL क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात 900 चौकार आणि षटकार मारणारा शिखर धवन हा पहिला फलंदाज ठरलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अमेरिका। अमेरिका देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण हे केलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अश्विनी कुमार। फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी आता अश्विनी कुमार यांची निवड ही करण्यात आलेली आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जगातील सर्वात मोठा डॉल्फिनचा सांगाडा कोणत्या देशात आढळलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पेरू। मित्रांनो, जगातील सर्वात मोठा डॉल्फिनचा सांगाडा हा पेरू या देशात सापडलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताचे चंद्रयान 3 यान
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले त्या ठिकाणाला कोणते नाव देण्यात आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ संघटनेने मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शिवशक्ती। तर भारताचे चंद्रयान 3 यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले त्या ठिकाणाला आता शिवशक्ती पॉइंट असे नाव देण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ संघटनेने या नावाला मंजुरीही दिलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड ही करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवीन जिंदाल। इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी आता नवीन जिंदाल यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या अभ्यासू जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद।